काय मग महाधुरंधरची सिरीज मधली व्हिडिओ बघताय का नाही? हो बघताय, कारण तुमचा अभ्यास सुद्धा आता होमवर्क वरती येत आहे. कमेंट करून सुद्धा तुम्ही कळवत आहात. तर त्याआधी आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे डे 5 आणि प्रश्न क्रमांक आहे 29. चला मग सुरू करूया प्रश्न क्रमांक 29 ला. बघा 29 मध्ये काय विचारलेलं आहे? 43 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला समजून सांगितले. तर बघा 43 ही संख्या आहे, याच्यामध्ये 4 ची स्थानिक किंमत. प्रश्न क्रमांक 29 मध्ये 43 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. मग 4चं स्थान कुठे आहे? 3 हा एकक स्थानी आहे, 4 हा कुठे आहे? दशक स्थानी आहे. मग दशक स्थानी आहे म्हणल्यानंतर त्याची स्थानिक किती किंमत असणार? 4 आहे का? नाही. 400 राहील का? कारण 400 कधी राहील? शतक स्थानी असल्यावर आहे राहील. बरोबर, म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, कारण 4 ची स्थानिक किंमत ही 40 आहे, कारण तो दशक स्थानी आहे. आता दशक स्थानी असेल तर 4 गुणिले 10 करू शकता, उत्तर 40 येईल. किंवा 4च्या पुढे बघा किती अंक आहेत, 4च्या पुढे एकच अंक आहे म्हणून 4 वर 1 शून्य देऊ शकतो. मग 4 ची स्थानिक किंमत तुम्हाला मिळेल. दोन ट्रिक तुम्ही वापरू शकता. एक तर ज्या स्थानावर ती संख्या आहे त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या, किंवा ज्या स्थानावर तो आहे त्याला गुणिले 10 करा. समजा एकक स्थान असेल तर काही करायचं नाही, दशक स्थान असेल तर गुणिले 10 करा, शतक स्थान असेल तर गुणिले 100 करा, हजार स्थान असेल तर गुणिले 1000 करा. त्यापेक्षा सोपी ट्रिक, तो ज्या स्थानावर आहे त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या. तो दशक स्थानावर आहे त्याच्या पुढे एकच अंक म्हणून 4 वर 1 शून्य दिला, त्याची स्थानिक किंमत मिळाली. समजलं? प्रश्न क्रमांक पुढे जाऊया आता 30 नंबर कडे. बघा 32 या संख्येमध्ये 3 व 4 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती? इथं सुद्धा आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्याची बेरीज करायची. ठीक आहे, असे प्रश्न तुम्हाला मंथन, नवोदय, अभिरूप, स्कॉलरशिप सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारतात. तर बघा 32 ही संख्या आहे, याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची 3 आणि 2 ची, आणि त्याची बेरीज करायची. मग मी काय सांगितलं, 2च्या पुढे कोणता अंक आहे का? नाही. मग 2 ची स्थानिक किंमत काय राहील? 2च राहील. 3च्या पुढे काय हे अंक आहेत का? आहे, एक अंक आहे. मग 3 ची स्थानिक किंमत काय होईल? 30. आणि 2 ची स्थानिक किंमत काय होईल? 2. यांची बेरीज करायला सांगितली. तुम्हाला माहिती आहे 30 आणि 2 32. पर्याय क्रमांक कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 1. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार काही सांगितलं तरी करा. पाहूया प्रश्न क्रमांक 31. बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायात 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नाही? 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नाही. ठीक आहे, आता बघा आपण जर पहिला पर्याय बघितला, इथं कोणती संख्या? 42. याच्यामध्ये 4 ची स्थानिक किती किंमत राहील? 40च राहील, कारण 4च्या पुढे एक अंक आहे, 40 स्थानिक किंमत आहे. ओके, पुढची संख्या बघा 45 आहे. 45 मध्ये सुद्धा 4 ची स्थानिक किंमत 40च असेल, कारण 4 हा दशक स्थानी आहे. ओके, त्यानंतर बघा 47 मध्ये सुद्धा 4 ची स्थानिक किंमत 40च असेल, कारण 4च्या पुढे एक अंक आहे आणि 4 हा एकक आणि दशक स्थानी आहे. मग 34 मध्ये बघा 4 ची स्थानिक किंमत काय येईल? 4 येईल, कारण 4च्या पुढे कोणता अंकच नाही, किंवा 4 हा कुठे आहे? एकच स्थानी आहे, म्हणून या 4 ची स्थानिक किंमत 4च राहील. पण आपल्याला प्रश्न विचारलाय की 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नसलेला पर्याय कोणता? घुसतंय का? घुसते, कारण नसलेला पर्याय क्रमांक 4 आहे. आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, पण आणखी आपण या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतवर पुढचे प्रश्न पाहणार. काय मग पाहायचा का प्रश्न क्रमांक 32? बघा 32 मध्ये काय दिलेलं आहे? 240 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? आता फरक म्हणला की काय करणार? वजाबाकी. मग दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एकाच संख्येची काढायची. कुणाची काढायची? 4 ची. संख्या कोणती दिली? 240. याच्यामध्ये 4 ची, या 4 ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढायची आहे. ओके, मी तुम्हाला मागच्या 2-3 प्रश्नांमध्ये पण सांगितलं स्थानिक किंमत कशी काढायची, आणि दर्शनी किंमत म्हणजे सांगितलंय ना, तोच अंक, काहीच घ्यायचं नाही पुढे माग. दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक. आता बघा 4 ची स्थानिक किंमत जर काढायची असेल, 4 कोणत्या स्थानावर आहे? एकक दशक स्थानावर आहे. दशक स्थानावर आहे म्हणजे 4च्या पुढे एक अंक आहे, 1 शून्य दिला. आता 4 ची दर्शनी किंमत म्हणजे काय? 4च. फरक विचारला म्हणून वजाबाकी. 40 मधून 4 गेले, वजाबाकी तर येईलच तुम्हाला. आता 40 मधून 4 वजा झाले, उत्तर येईल 36.
आणि याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काढायला शिका, कारण यावरती शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. पाहूया आता प्रश्न क्रमांक 33. बघा, 802 या संख्येतील 8 व 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज केली. आता इथं फरक विचारला म्हणजे वजाबाकी, आणि इथं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधली बेरीज सांगितली. ओके, पण संख्या कोणती दिली? 802 दिली. बघा, 802 याच्यामध्ये 8 आणि 2 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती विचारले. ओके, मग आता हा जो 8 आहे याची स्थानिक किती किंमत राहील? 800 राहील. तुम्हाला आता पाठ झाला असेल, कारण 8च्या पुढे 2 अंक आहेत, 0 आणि 2 2 अंक आहेत, किंवा 8 हा एक दशक स्थानी आहे. ओके, म्हणून 8ची स्थानिक किंमत काय आहे? 800 आहे. आणि 2ची स्थानिक किंमत किती राहील? 2च्या पुढे कोणीच नाही, किंवा 2 हा कुठं आहे? एकच स्थानावर आहे. याची जर बेरीज केली तर उत्तर येईल 802च. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 बेरीज केली आपण, 8 आणि 2ची स्थानिक किंमत काढली आणि त्याची बेरीज केलेली आहे. समजत आहे का? समजून घ्या, प्रश्न लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे, जाऊ विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34 सुरू करूया. बघा, 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? इथं सुद्धा फरकच विचारलेला आहे. 909 ही संख्या दिलेली, बघा इथं 909 ही संख्या दिली, यातली 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलं. ठीक आहे, मग हा पण 9 घ्यावा लागेल आणि हा पण 9 घ्यावा लागेल. ठीक आहे, स्थानिक किंमत, त्या 9ची स्थानिक किंमत किती आहे? 900, कारण तुम्हाला सांगितलं मी 9च्या पुढे जेवढे अंक येतील ना तेवढे डायरेक्ट त्याला 0 देऊन टाकायचे. आणि हा जो 9 आहे तो इथं लिहा, याची वजाबाकी करा. ओके, आणि पॉज करा बघा. आता बघा, 900, या 9ची स्थानिक किंमत 900 आणि या 9ची स्थानिक किंमत 9, कारण हा 9 एकक स्थानी आहे, हा 9 दशक स्थानी आहे. मी सांगितलं तुम्हाला दशक स्थानी आहे म्हणल्यानंतर त्याच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे 0 द्या. आता या 9च्या पुढे काही अंक आहेत का? नाही, म्हणून आपण 9 लिहिला. आणि हा असा पण 9 एकच स्थानी आहे. ठीक आहे, त्याची स्थानिक किंमत आपण लिहिली. आता आपल्याला स्थानिक किंमत लिहिली, पण त्याची काय करायला सांगितले? वजाबाकी करायला सांगितले. मग 900 मधून 9 वजा केले आपण, तुम्हाला माहितीये 891 उत्तर येईल. 891. आता 891 कुठे दिसते पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. अशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता प्रश्न क्रमांक 35. आता हा मी सोडवणार नाही, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि हा प्रश्न सोडून मला कमेंट करून कळवायचा आहे. बऱ्याच जणांकडे आरएस एज्युकेशनचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुम्ही तुमचा आन्सर पाठवू शकता. काही डाऊट असतील तर पाठवा. बघा, प्रश्न लिहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.